कधी कधी ना आपण उगाच अति विचार करतो आणि खूपच टेन्शन मध्ये येतो. असंच ह्या केकच्या बाबतीत झालं बघा. नमस्कार मंडळी, तर तशीच आज मला आली होती 3 किलो चॉकलेट फ्लेवर केकची ऑर्डर. आणि ही ऑर्डर ना मला डोंबिवलीवरून आली होती. कस्टमर स्वतः दिवा स्टेशनला घ्यायला येणार होते आणि केकची डिझाईन ही आहे ना कस्टमरनीच पाठवली होती. कधी कधी होतं काय बघा, कस्टमरला रिप्लाय ना मी आणि माझा मुलगा दोघंही देत असतो. ह्या गोंधळात ना कोणता तरी मेसेज माझ्याकडून वाचायचा राहून जातो. तसंच बघा, ह्या कस्टमरनी मला मेसेज केला होता की केक उंच बनवा. तो काय मेसेज मी वाचला नाही आणि पूर्ण केक बनवून झाल्यावर मुलगा मला सांगतोय की अगं मम्मी, ह्यांचा असा असा मेसेज होता की त्यांना उंच केक पाहिजे. आणि पूर्ण केक बनवला ना की परत त्याच्यात काहीच करता येत नाही. आणि ह्या केकची डिझाईन पूर्ण बनवपर्यंत ना मला खूपच टेन्शन आलं होतं. नंतर मी केक तयार झाला ना की लगेच कस्टमरला केकचा फोटो पाठवला आणि त्यांना तो केकचा फोटो ना खूपच आवडला. त्यांनी तसा लगेच रिप्लाय केला. तेव्हा कुठं बघा माझ्या जीवात जीव आला. असं बघा बऱ्याचदा होतं, अशा छोट्या मोठ्या गोष्टीचं ना मी खूपच टेन्शन घेत बसते. तसे बघा मला ना सर्वच कस्टमर सपोर्टिव्ह भेटते ती, कारण अशा कधी कमी जास्त काय झालं ना तर ते ऍडजस्ट करते ती. चला तर मग बघता बघता इथं आपला केक ही तयार झाला. आणि ह्या केकवर ना फॉगबॉल आणि बटरफ्लायचा वापर असल्यामुळे ना केक खूपच सुंदर दिसतोय. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.